आज ना नाश्त्याला केरळच्या पद्धतीचा स्पंज डोसा बनवला होता. तर पीठ बघा छान असं फुगलं होतं. आता केरळमध्ये ना भरपूर अशी गरमी चालू झालेली आहे. केरळमध्ये गरमी जास्त पडते. आणि मग मी 2 दिवसाच पीठ करते. आता उद्या उत्तापम बनवते, आज डोसा केला तर. तर अर्धं पीठ बाजूला काढून ठेवते आणि अर्ध्या पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतलं. आता हा एक ओला नारळ घेतला होता खिसून. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं. नंतर कोथिंबीर घेतली होती, कढीपत्ता थोडासा. आता इकडे जे लहान कांदे भेटतात तर ते घालते. लसणाच्या 2 पाकळ्या आणि अद्रक थोडंसं जास्त घेते. आता लाल मिरची पावडर मी खोबरेल तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं होतं. भाजून घातले की छान चव लागते. वरून आता फोडणी वगैरे काही घालायची नाही. तर हे सर्व मिक्स करून ना मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेते, अगदी बारीक पेस्ट करायची नाही. तर तव्याला तूप लावून घेतलं आणि त्याच्यावरती ना हा असा डोसा बनवून घेतला. तर हा डोसा ना चवीला खरंच छान लागतो. आता मुलांना असा स्पंज डोसाच आवडतो. नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आपण केलेला क्रिस्पी डोसा त्यांना जास्त आवडत नाही. तर त्याच्यासोबत ही सुकी चटणी. तर गरम गरमच डोसा छान लागतो, थंड झाल्यानंतर चव लागत नाही.